नमस्कार मित्रांनो, मी पालवे CM औद्योगिक प्रशिक्षण संस्था राहुरी या टॉपिकमध्ये आपण नेहमी विचार करतो ट्रान्समिशन लाईन जी असते त्या ट्रान्समिशन लाईनचं जास्तीत जास्त व्होल्टेज हे आपल्याला किती ठेवता येईल. 132 kVची ट्रान्समिशन लाईन असते, 66 kVची असते, 120 kVची असते, 400 kVची असते आणि 420 kVची असते. परंतु हे व्होल्टेज जे असतं आपल्याला मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त कितीपर्यंत ठेवता येईल आणि त्याला मर्यादा कशा आहेत. म्हणून आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला इकॉनॉमिक चॉईस ऑफ ट्रान्समिशन लाईन म्हणजे आर्थिकदृष्ट्या ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज किती केव्हीपर्यंत परवडतं आणि त्यासाठी कुठल्या गोष्टींचा विचार करावा लागतो. आपल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये या टॉपिकवरती शक्यतो जास्त कोणी आजपर्यंत बोललेलं नाही आहे. परंतु या लॉकडाऊन पिरियडमध्ये जेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या नसतील त्या पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. तर आजचा जो आपला लेक्चर आहे यामध्ये आपल्याला इकॉनॉमिक चॉईस ऑफ ट्रान्समिशन लाईन व्होल्टेज आर्थिकदृष्ट्या आपल्याला जास्तीत जास्त किती व्होल्टेजपर्यंत ट्रान्समिशन लाईन उभारता येते याबद्दल चर्चा करायची आहे. तर मित्रांनो, ट्रान्समिशन लाईनची उभारणी करताना आपण पाहतो विद्युत निर्मिती केंद्रामध्ये विजेची निर्मिती जी असते ती जुने जे विद्युत निर्मिती केंद्र आहेत त्यामध्ये 11 kVने केली जाते आणि नवीन जे विद्युत निर्मिती केंद्र आहेत त्यामध्ये विजेची निर्मिती ही 15 kVने केली जाते. 11 किंवा 15 kVने विजेची निर्मिती केल्यानंतर सबस्टेशनमध्ये म्हणजेच पहिलं सेंडिंग सबस्टेशन कशाला म्हटलं जातं, विद्युत निर्मिती केंद्राच्या जवळ पहिलं जे सबस्टेशन असतं त्याला सेंडिंग सबस्टेशन म्हणजे पाठवणारं सबस्टेशन असं म्हटलं जातं. आणि या सबस्टेशनमध्ये काय केलं जातं, या 11 किंवा 15 kVचं रूपांतर या स्टेपअप सबस्टेशनमध्ये 132/220/400 kVमध्ये रूपांतर करून ट्रान्समिशन उच्च व्होल्टेजने केले जाते. त्यामुळे कंडक्टर साईजमध्ये बचत होते, व्होल्टेज ड्रॉप कमी होऊन लाईनची एफिशियन्सी म्हणजेच कार्यक्षमता जी असते ती कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. आतापर्यंत या ट्रान्समिशन लाईनमध्ये मी जवळजवळ 15 ते 20 लेक्चर केलेले आहेत ट्रान्समिशन लाईनवरती. आणि ह्या ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज वाढवल्यामुळं काय होणार आहे, व्होल्टेज वाढवल्यामुळं करंट कमी होईल. करंट कमी झाल्यामुळं काय होईल, जे पॉवर लॉसेस जे असतात I²R प्रमाणामध्ये म्हणजे जास्तीत जास्त पॉवर लॉसेस हे करंटवरती अवलंबून असतात आणि म्हणून महत्त्वाचं या ठिकाणी करंट कमी केल्यामुळं व्होल्टेज ड्रॉपही कमी होईल आणि त्यामध्ये होणारे जे लॉसेस आहेत ते लॉसेस जर कमी झालं तर त्या लाईनची कार्यक्षमता जी असते इफिशियन्सी ऑटोमॅटिक त्या लाईनची वाढते. व्होल्टेज वाढल्यामुळे इन्सुलेशन, स्विच गिअर्स, लाइटनिंग अरेस्टर यांच्या खर्चात काही प्रमाणात वाढ होते. हा खर्च जेव्हा कमीत कमी असतो तेव्हा त्यास इकॉनॉमिक चॉईस ऑफ ट्रान्समिशन लाईन व्होल्टेज असे म्हणतात. म्हणजे हे आर्थिकदृष्ट्या ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज कसं परवडेल, तर ज्या वेळेस आपल्याला इन्सुलेशनचा खर्च कमी येईल, स्विच गिअरचा खर्च कमी येईल, लाइटनिंग अरेस्टरचा खर्च कमी येईल,
कंडक्टरचा खर्च कमी येईल. हे सर्व खर्च ज्यावेळेस कमी होतात तेव्हा त्या लाईनच्या व्होल्टेजला इकॉनॉमिक चॉईस ऑफ ट्रान्समिशन लाईन व्होल्टेज असं म्हटलं जातं. तर यामध्ये फॅक्टर्स इन ट्रान्समिशन लाईन, ट्रान्समिशन लाईनमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे फॅक्टर्सचा आपल्याला विचार करावा लागतो. तर यामध्ये महत्त्वाचा जो घटक असतो ट्रान्सफॉर्मर, स्विच गिअर्स, लाइटनिंग अरेस्टर्स, इन्सुलेशन अँड सपोर्ट, कंडक्टर इत्यादी बाबींचा आपल्याला या ट्रान्समिशन लाईनच्या इकॉनॉमिक चॉईस ऑफ व्होल्टेजसाठी विचार करावा लागतो. यामध्ये ट्रान्सफॉर्मरमुळं काय होणार आहे, काही प्रमाणात खर्च वाढतो. जेवढे आपण जास्त ट्रान्सफॉर्मर वापरू तेवढ्या प्रमाणामध्ये खर्च वाढतो. स्विच गिअर्स, काही प्रमाणामध्ये लाईनचा खर्च कमी प्रमाणात होतो. आणि लाइटनिंग अरेस्टर खर्च जास्त प्रमाणात वाढतो. इन्सुलेशन अँड सपोर्ट खर्च यामुळे सुद्धा जास्त प्रमाणात वाढतो. आणि कंडक्टर खर्च कमी होतो, कारण ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज वाढल्यामुळं करंट कमी होतो. आणि करंट कमी झाल्यामुळं ॲटोमॅटिक त्या कंडक्टरची साईज जी असते ती साईज कमी होते. आणि साईज कमी झाल्यामुळं कंडक्टरचं वजन कमी होतं आणि लागणारा खर्च जो आहे तो खर्च काय होतो, कमी होतो. त्यामुळं आपल्याला या ट्रान्समिशन किंवा डिस्ट्रीब्युशन सिस्टममध्ये सर्वात जास्त जो खर्च असतो तो कंडक्टरचा असतो. आणि हा खर्च ॲटोमॅटिक साईज कमी झाल्यामुळं कमी होत असतो. नंतर यासाठी आपल्याला कुठल्या गोष्टींचा विचार करावा लागतो, इकॉनॉमिकल चॉईस ऑफ ट्रान्समिशन लाईन व्होल्टेज त्यासाठी फॉर्म्युला आहे. आणि या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये जेव्हा ट्रान्समिशन लाईनची उभारणी करायची असते तेव्हा आपल्याला या फॉर्म्युल्याचा विचार केल्याशिवाय त्या ट्रान्समिशन लाईनची उभारणी आपण करू शकत नाहीत. यामध्ये आपल्यासमोर जी स्लाईड दिसते त्या स्लाईडमध्ये V = 5.5 अंडररूट 0.62 L + 3P डिवायडेड बाय 150. प्रत्येक इलेक्ट्रिकल इंजिनियर ट्रान्समिशन लाईनची उभारणी करताना प्रथम या फॉर्म्युल्याचा त्या ठिकाणी विचार करतो. हा फॉर्म्युला नजरेसमोर ठेवूनच त्या ट्रान्समिशन लाईनची उभारणी केली जाते. यामध्ये V जे आहे, V म्हणजे काय आहे, ट्रान्समिशन लाईन व्होल्टेज इन KV, किलो व्होल्टमध्ये दिलेलं ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज. P = मॅक्झिमम किलोवॅट पॉवर पर फेज टू डिलिव्हर्ड सिंगल सर्किट. एका सिंगल सर्किटला जास्तीत जास्त पुरवली जाणारी पॉवर ही P अक्षराने दर्शविलेली आहे. आणि L = डिस्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन इन किलोमीटर. त्या ट्रान्समिशन लाईनचं अंतर हे कशामध्ये मेजरमेंट करायचं आहे, किलोमीटरमध्ये मेजरमेंट करायचं आहे. तर या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला ट्रान्समिशन लाईनची काय करावी लागते, उभारणी करावी लागते. आणि यामध्ये जोपर्यंत आपण त्या ट्रान्समिशन लाईनचं व्होल्टेज हे KV मध्ये दिलेलं असणार आहे, त्या ट्रान्समिशन लाईनची जी सेंडिंग एंड आणि रिसिविंग एंड, सेंडिंग एंड म्हणजे काय, ज्या ठिकाणावरून ही ट्रान्समिशन लाईन पुढे पाठवली जाणार आहे त्याला सेंडिंग एंड पॉवर असं म्हटलं जातं. आणि रिसिविंग एंड म्हणजे शेवटच्या टर्मिनलला मिळणारी पॉवर. ही जी पॉवर असते ही पॉवर कशामध्ये दिलेली असते, किलोवॅटमध्ये दिलेली असते. आणि L डिस्टन्स ऑफ ट्रान्समिशन लाईन, या ट्रान्समिशन लाईनचं डिस्टन्स अंतर हे कशामध्ये दिलेलं असतं,
किलोमीटरमध्ये दिलेलं असतं आणि याच फॉर्म्युल्याच्या आधारे आपण इकॉनॉमिकल व्होल्टेज जे असतं ते आपण काय करू शकतो, ठरवू शकतो. तर मित्रांनो, अतिशय सोप्या भाषेमध्ये आपल्यापर्यंत ज्या काही इलेक्ट्रिकलमधल्या गोष्टी आजपर्यंत पोहोचल्या नाहीत ते पोहोचवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि यामध्ये रिक्वायरमेंट्स ऑफ सॅटिस्फॅक्टरी इलेक्ट्रिक सप्लाय, आपल्याला जर सप्लाय हा सॅटिस्फॅक्टरी पाहिजे असेल, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा नको असेल, तर साधारणपणे कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ही जी आपल्याला समोर जी स्लाइड दिसते यामध्ये थोडक्यात आपल्यासमोर त्या सप्लायला कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, विद्युत ग्राहकांचं चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी समाधान मिळेल, विजेमध्ये अखंडत्व राहील, यासाठी आपल्याला कुठल्या घटकांचा विचार करावा लागतो ट्रान्समिशन लाईनमध्ये. त्यामध्ये फर्स्ट जे आहे व्होल्टेज रेग्युलेशन. व्होल्टेज रेग्युलेशन म्हणजे काय, तर त्या लाईनच्या सुरुवातीच्या टर्मिनलचं व्होल्टेज आणि शेवटच्या टर्मिनलचं व्होल्टेज, शेवटच्या टर्मिनलचं व्होल्टेज आणि सुरुवातीच्या टर्मिनलचं व्होल्टेज यांचं जे गुणोत्तर असतं त्याला व्होल्टेज रेग्युलेशन असं म्हटलं जातं. नंतर डिपेंडेबिलिटी म्हणजे त्याच्यावरती किती अवलंबून आहेत, ग्राहक किती अवलंबून आहेत, किती त्याच्यावरती लोड आहे, त्याला डिपेंडेबिलिटी असं म्हटलं जातं. बॅलन्स्ड व्होल्टेज महत्त्वाचं जे असतं, इलेक्ट्रिकल पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन हे 3 फेज 3 वायर पद्धतीमध्ये केलं जातं आणि या 3 फेज 3 वायर पद्धतीमध्ये तिन्ही फेजचं असणारं व्होल्टेज जे असतं ते कसं असावं लागतं, नेहमी बॅलन्स असणं आवश्यक आहे. नंतर कार्यक्षमता इफिशियन्सी, त्या कार्यक्षमतेचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. शेवटच्या टर्मिनलला मिळणारी पॉवर आणि सुरुवातीच्या टर्मिनलनी पाठवलेली पॉवर, काही पॉवर जी आहे ती याच्यामध्ये लॉस होणार आहे आणि जेवढा कमीत कमी लॉस असेल तेवढं जास्तीत जास्त इफिशियन्सी कार्यक्षमता त्या लाईनची असणार आहे. त्याचबरोबर सप्लाय फ्रिक्वेन्सी, ही सप्लाय फ्रिक्वेन्सी जी आहे ही किती असायला पाहिजे, सप्लाय फ्रिक्वेन्सी आपल्या भारतामध्ये 50 हर्ट्झ 50 हर्ट्झ असते आणि त्याच्यामध्ये जे 2.5% प्लस ऑर मायनस एवढा त्याच्यामध्ये अलाउन्सिंग ॲक्युरेसीमध्ये आपल्याला दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये काय पाहिजे असते, ही फ्रिक्वेन्सी पाहिजे असते. फ्रीडम फ्रॉम इंडक्टिव्ह इंटरफरन्स, कारण ट्रान्समिशन लाईनमध्ये काय निर्माण होत असतो, इंडक्टन्स निर्माण होत असतो आणि हा इंडक्टन्स काय व्हायला पाहिजे, कमीत कमी निर्माण व्हायला पाहिजे. आणि शेवटचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये सायनुसॉइडल वेव्हफॉर्म, म्हणजे हे जे निर्माण होणारे जे मॅग्नेटिक वेव्हफॉर्म वगैरे जे आहेत हे जर कमी प्रमाणामध्ये जर निर्माण झाले तर त्यापासून आपल्याला त्या लाईनची कार्यक्षमता जी आहे ती कशी मिळेल, चांगली जास्तीत जास्त आपल्याला त्या लाईनची कार्यक्षमता ठेवता येते. तर अशा पद्धतीने या ट्रान्समिशन लाईनमध्ये एवढ्या घटकांचा काय करावा लागतो, विचार करावा लागतो. नंतर एलिमेंट्स ऑफ ट्रान्समिशन लाईन, ट्रान्समिशन लाईनचे असणारे घटक काय काय लागतं ट्रान्समिशन लाईनच्या उभारणीसाठी. त्यासाठी सर्वात महत्त्वाचं लाईनचं किंवा विजेचं एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वहन करण्यासाठी माध्यम मीडिया म्हणून कंडक्टरची काय असते, आवश्यकता असते आणि सर्वात महत्त्वाचा जास्तीत जास्त खर्च जो असतो तो कंडक्टरचा असतो. कंडक्टर्स. सेकंड, स्टेप अप अँड स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, ज्या ठिकाणी आपल्याला व्होल्टेज वाढवायचं आहे तिथं स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आणि ज्या ठिकाणी व्होल्टेज कमी करायचं आहे त्या ठिकाणी स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर वापरला जातो. लाईन इन्सुलेटर्स, ओव्हरहेड लाईनची उभारणी करत असताना पोलवरती क्रॉस आर्म फिटिंग केले जातात
आणि क्रॉस आर्मवरती इन्सुलेटरची उभारणी केली जाते किंवा इन्सुलेटरची फिटिंग केली जाते आणि त्या इन्सुलेटरवरती कंडक्टर काय केलेले असतात, बाइंडिंग केलेले असतात. नंतर सपोर्ट्स, वेगवेगळ्या प्रकारचे सपोर्ट्स या लाईनमध्ये वापरलेले असतात. मग त्या सपोर्टसाठी काही क्रॉस आर्म असतील किंवा त्या पोलला देण्यासाठी स्टे वायर वगैरे असेल, गार्डिंग असेल इत्यादी सपोर्टमध्ये मटेरियल येतं. नंतर प्रोटेक्टिव्ह डिव्हायसेसमध्ये काय आलं, त्या सबस्टेशनमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे सर्किट ब्रेकर्स आले, लाइटनिंग अरेस्टर आले, वेगवेगळ्या प्रकारचे रिले आले, गार्डिंग वायर आले. हे कशासाठी असतं, प्रोटेक्टिव्ह डिव्हाइससाठी असतं. आणि व्होल्टेज रेग्युलेशन डिव्हाइस. व्होल्टेज रेग्युलेशन डिव्हाइस म्हणजे काय, तर लाईनमध्ये होणारा व्होल्टेज ड्रॉप जेव्हा प्रमाणापेक्षा जास्त असतो किंवा जेव्हा ऑटोमॅटिक लोड वाढतो तेव्हा व्होल्टेज ड्रॉपचं प्रमाण काय होतं, वाढतं. हे व्होल्टेज रेग्युलेशन नेहमी चांगलं ठेवण्यासाठी ट्रान्सफॉर्मर जे असतात त्या ट्रान्सफॉर्मरला टॅप चेंजिंग मेथड वापरलेली असते आणि त्यालाच काय म्हटलं जातं, व्होल्टेज रेग्युलेशन डिव्हाइस असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने यामध्ये इकॉनॉमिक चॉईस ऑफ ट्रान्समिशन लाईन व्होल्टेज याच्याबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे. धन्यवाद.